प्रतीक शिर्के आणि रोहन भैया शिर्के. संघ मालक प्रतीक शिर्के, आयकॉन रोहन भैया शिर्के, सलामीची जोडी. संघ मालक दोघेही. आणि गोलंदाजीसाठी येतोय शंभू 11 कडून गोलंदाज अक्षय महांगडे. प्रकृती 11 बॅटिंगचा पहिला निर्णय घेतलाय. पहिला चेंडू अक्षयचा सामना करेल रोहन. वाईड बॉलने सुरुवात होती आहे. 0 1 कडे वाटचाल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला रोहन, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक. इथं मात्र स्विंगानवी डॉट बॉल आहे. अपील उचलली परंतु फेटाळून लावली जाईल. डॉट बॉल आलाय अगदी वाईड बॉल नंतर. यावेळी आड्या बॅटने खेळायला फटका भिरकावून दिलाय सीमा पार. भैयाचा ब्लास्ट षटकार. यावेळी मात्र फटका फसला. हवेमध्ये आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये. या दरम्यान अक्षय मोहिते डीपी यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. दोन धावा घेतल्या जातील. येस, पहिला बॉल वाईड, डॉट, षटकार आणि 3 बॉलचा खेळ झालाय. भैया पुन्हा एकदा फटका फसला. हवेमध्ये आहे आणि कॅच सुटलाय. रोहन भैया शिर्के नशिबाच्या घोड्यावरती स्वार. खिशामध्ये लिंबू आहे का चेक करा. जबरदस्त बॅटिंग करतोय परंतु नशिबाची साथ देखील गरजेची. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हणतात. स्टेप आउट, फुल टॉस समोरच्या बाजूला मिडांच्या डोक्यावरून 1 बाउंड, सीमा पार, चौकार, 4 धावांसाठी रोहन भैया शिर्के. आक्रमक फलंदाजी. पुन्हा एकदा स्टेप आउट. यावेळी मात्र अपील उचलली गेले जरूर. रोहन मात्र क्रीजवरती दाखल झाले असं पंच सांगतील. नॉट आउटचा इशारा आहे. स्थिर आहेत फलंदाज आणि स्थिर अंपायर. अपील फेटाळून लावली जाते. डॉट बॉलनं षटकाची सांगता. षटक समाप्त. धावफलकावर आहेत 15 धावा. नाही बोल की. जिंकलास का तिने? कोणाबरोबर ती? चांगली टीम आहे तिची. 4 ओव्हरला. कोण खेळलं? खांड्या तो अपाट्या मारतो नुसता. किती राहिलेत मॅच आता? होतेच म्हणजे संपते संध्याकाळपर्यंत. बघ किती राहतात ना. जर मी येतो फायनलला. नाही घातला सेमीफायनल फायनलला येतो. मला फोन कर. सेमीच्या आधी फोन कर. आशिष मोहिते आलेत. वाईड बॉलने सुरुवात झाली. प्रतीक
गोलंदाजाच्या शरीरावरती आदळतो चेंडू, डॉट बॉल. यावेळी पुन्हा एकदा आडाऊन दिले, एक वाईड बॉल आहे. यावेळी मात्र दिशा दिली आहे, घोषित क्षेत्रात सिंगल मिळेल. धावा फलकावर आहेत. यावेळी पुन्हा एकदा पंच सांगतील डाऊन दिले, एक वाईड बॉल. अवांतर धावा येत आहेत. आशिष गोलंदाजी करतात. यावेळी खोदून काढला, डॉट बॉल आहे. अगदी चांगली राहिली गोलंदाजी. वाईड आले जरूर, तदनंतर मात्र डॉट बॉल वर थांबवलं प्रतीकला. 3 बॉल झाले, 3 बॉल 3 वाईड, 3 वाईड आलेत. आणखी एक वाईड बॉल, आणखी एक अवांतर धाव. वाईडच्याच फक्त धावा आल्या त्या ओव्हर मध्ये. 4 वाईड आलेत, 4 धावा 4 वाईडच्या. पाच धावा आल्या ओव्हर मध्ये, 4 वाईडच्या आणि 1 डिक्लेअरची. यावेळी पुन्हा एकदा प्रतीक यांचा संघर्ष. संधी दिली नाहीये खरं तर आशिषने मोठ्या फटक्यांची. यावेळी फुलटॉस दिलाय, फुलटॉस वरती फटका फसलाय, हवेमध्ये कॅच पकडला गेलाय, विकेट येते. प्रतीकचा संघर्ष थांबलाय. अतिशय लाजवाब गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. धाव फलकाला ब्रेक लावलाय. पाच धावा आतापर्यंत अवघ्या आल्यात. बॅटिंग साठी येतोय तो चिकू. फुलटॉस खेळला या वेळेला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र हातातून निष्ठून जातोय चेंडू. मिळतील धावा 4. बेडा होईल पार धाव फलकाला, येईल आकार. धाव फलकावर लागतायत 24 धावा. 24 रन्स आर ऑन द बोर्ड. धावा धाव फलकावरती दाखल होतात. गोलंदाजीसाठी पर्याय निवडलाय सनीचा. समोर आहे रोहन भैया. आयकॉन वर्सेस आयकॉन, बॅटल मोठं. क्षेत्ररक्षण थोडस युनिक सजवलंय. पहिला चेंडू आडावाटनं फटका खेळलाय, तितकासा ताकदीनं प्रहार करता येत नाहीये. अवघी एक सिंगल मिळेल या चेंडूवर. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल केले जातात. यावेळी वाईड बॉल, आणखी एक. 26 धावा धाव फलकावरती. अवांतर धावा रोखाव्या लागतील. यावेळी हलक्या हाताने टॅप केला चेंडू. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी होती, दवडली. जीवनदान रोहनला. मोठा फटका खेळलाय, प्रहार चांगला झालाय. कनेक्शन प्रॉपर डिपॉझिटेड आउट ऑफ द पार्क. षटकार. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. यावेळी फटका फसतोय, अगदी कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. एक सिंगल अवघी मिळेल. सिंगल बरोबर धावफलकाला पुन्हा वेग येईल थोडासा.
क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावे लागतात कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. यावेळी मात्र जबरदस्त टोला लगावलाय, बिरकावून दिलाय, गगन भरारी घेणारा षटकार, आकाशाला गवसणी घालणारा फटका खेळलाय. रोहन भैया शिर्के जीवनदान मिळालं रनआउटच्या रूपात. आणि तदनंतर मात्र आता ब्लास्ट, बिग ब्लास्ट, धावफलकाचा वेग वाढवण्याचं काम करतोय रोहन. फटका यावेळी फसला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईल आणि यावेळी अखेरीस रोहन बाद होईल. काच पकडला जातोय, विकेट येते. धावफलकावर आहेत 39 धावा, 39 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स. बॅटिंगसाठी येतोय नवीन फलंदाज शिवम. तर चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय निहाल, गोलंदाजीसाठी येतोय. यानंतरची मॅच अभय 11 विपक्ष अनिश 11. टॉस साठी दोन्ही कॅप्टन तयार राहा. अभय 11, अनिश 11. यावेळी लॉफ्ट केलाय, पहिला चेंडू बिरकावून दिलाय, षटकार लगावलाय. जबरदस्त बॅटिंग चिकूच्या माध्यमातून, अप्रतिम फलंदाजी, धावफलकाला आकार दिलाय. रोहन प्रभावित करून गेलाय परंतु त्यापेक्षा जास्त चांगला प्रभाव या षटकाराने टाकलाय तो चिकूच्या. त्याला देखील जीवनदान मिळालं होतं पहिल्या बॉलवर, कॅच सुटून चौकार गेला होता. त्यानंतर त्यानं हल्ला चढवलाय, सातत्यानं हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये उत्तुंग भरारी घेणारा षटकार, निहाल वरती केलाय हल्ला बोल. अर्धशतकाच्या पार धावफलक, 51 रन्स ऑन द बोर्ड. चला टॉस साठी तयार राहा. अनिश 11, अभय 11, दोन्ही कॅप्टन. फुल टॉस, फटका यावेळी फसतोय, कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. 2 धावा जोडल्या देखील जातील. एक शॉट आहे, एकच घ्यायचे. 52 धावा धावफलकावर होतील. पुन्हा एकदा कनेक्शन तितकंसं चांगलं नाही आहे. एक धाव पूर्ण होती, दुसरीचा प्रयत्न यावेळेला देखील केला जातोय, तो यशस्वी होईल. 54 वरती धावफलक पोहोचेल. पुन्हा एक शॉट, एकच घेतली जाईल. 53 वरती धावफलक. यावेळी मात्र सिंगल डबलचा खेळच नको, थेट सीमा पार षटकार, 6 धावांसाठी. जबरदस्त प्रहार, शॉर्ट रन्स धावायची वेळच नको यायला, अशी फटकेबाजी चिकू करतोय. एक बॉल बाकी आहे या ओव्हरमध्ये. 60 वरती धावफलक, 59 वर धावफलक पोहोचलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका आडव्या बॅटने खेळला, एक तर घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावेसाठी खेळाडू आलाय, 3 मिळून जातील. चौथीचा प्रयत्न देखील केला जाईल, डायरेक्ट हिट होतोय का, तो देखील होत नाहीये. 4 धावा मिळत आहेत. 5वीचा प्रयत्न मात्र फलंदाज होतोय बाद. 4 धावा जोडल्या जातील, धावफलकावर लागतील 63. विजयासाठी 24 चेंडू, 16च्या सरासरीनं 64 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी या. अभय 11, अनिश 11, बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस.
टॉस होतोय, छापाचा कॉल आहे, टॉस जिंकलाय अभय 11, निर्णय कळवायचा आहे. चला घाई करा, बॅट्समन दाखल करा. सलामीची जोडी आशिष मोहिते आणि सोबतीला निहाल. आशिष मोहिते आणि निहाल. तर गोलंदाजीसाठी पर्याय निवडला आहे प्रतीक शिर्के, स्वतः संघ मालक. 64चं लक्ष आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. 24 चेंडू 64ची गरज आहे. पहिला चेंडू प्रगतीपथावर असेल. 64ची गरज असताना आशिष मोहितेकडे लक्ष असेल. पहिला चेंडू स्विच हिटचा राहिलाय प्रयत्न. डॉट बॉल ने होते सुरुवात. समोरच्या बाजूला फटका खेळला. मिड ऑफ वरती संधी आहे. फेकी थोडीशी खराब. सिंगल मिळते. सिंगल डबल्स आणि षटकार चौकारांचा योग्य ताळमेळ साधत तुम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचावं लागेल. पसरणी प्रीमियर लीग मधले निहाल यांनी जर षटकार मारला तर साहिल वाघमारे यांच्याकडून 101 रुपये दिले जातील. आणि तो प्रयत्न केला षटकार खेळण्याचा. 1 बाउन्स मात्र चेंडू सीमा पार चौकारासाठी. 4 धावा होतील प्राप्त. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध दरी भेदण्याचा प्रयत्न राहिला. त्यामध्ये यश देखील येत आहे. निहालला चौकार येतोय. तर 3 बॉल 3 षटकार खेळले तर 501 रुपये साहिल वाघमारेकडून निहालसाठी. पाहूयात काय घडतंय. फटका यावेळेला हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा 1 बाउन्स. आता मात्र अगदी बाहेर सीमा पार षटकार. जस्ट ओव्हर द रूट. सलगचे 2 चेंडू प्रहार झालेत. 1 षटकार तर आलाय. सलगचे 3 येतील का. यावेळी आणखी एक फटका लाजवाब. आणखी एक जोरदार प्रहार भिरकावून दिलाय सीमा पार. आणखी एक षटकार.
जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 षटकार. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकावर आहेत 17 धावा. महागडे ठरलं पहिलं षटक. तिसरं षटकार येणार का? 501 चे मानकरी ठरणार का? निहाल. फटका यावेळी फसलाय. हवेमध्ये आहे. सलग 3 षटकारांच्या प्रयत्नात संघ अडचणीत आलाय. विकेट आली आहे. मोठी विकेट आली आहे. 17 धावा आल्या होत्या. ओव्हरचा स्कोर आला होता. यावेळी मात्र लालच बुरीवाला होती आहे आणि ते लालच महागात पडतंय. विकेट येते. 1 ओव्हर 17 धावा 1 विकेट. 64 धावांचं लक्ष आहे. म्हणजे आता येणारे 18 चेंडू 47 ची गरज असेल ती टीम शंभू 11ला. तिसऱ्या क्रमांकावर बॅट्समन येत आहेत सनी, अर्थातच आकाश. यावेळी आडवा बॅटने खेळायला फटका. कव्हर्स मध्ये खेळाडू तैनात आहे. 1 बाउन्स. चेंडूला थांबवलं जाईल. 2 धावा प्राप्त होतील. रोहन भैया शिर्के हे षटक हातावत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आहेत आशिष. 19 धावा धावफलकावर. महत्वाचं राहणार आहे रोहनचं हे षटक. पुन्हा एकदा फटका बसलाय. हवेमध्ये आहे. उंच उडालाय. चिकू डाऊन द बॉल. पकडला जाईल कॅच. विकेटचं पतन. फलंदाज बाद. जाळ्यामध्ये ओढलाय. अगदी अलगद ओढलाय रोहन यांनी. हर्षद बॅटिंग साठी येतात. अभय 11 निर्णय कळवा. पुढची मॅच अभय 11 वर्ष अनिश 11. हर्षद स्ट्राईक वरती दाखल आहेत. अगदी यावेळी चांगला हाताळला चेंडू. डॉट बॉल आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिली रोहन भैया शिर्के. ऑलराऊंड परफॉर्मन्स. पुन्हा एकदा संधी निर्माण केली. हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि त्याच पद्धतीने पकडलाय. अप्रतिम झेल. विकेट येते. रोहन भैया शिर्के यांच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. परमेश्वर मोहिते बॅटिंग साठी दाखल. चिकू यांनी बॅटिंग मध्ये प्रभावित केलं. फिल्डिंग देखील तितकीच चांगली राहिली आहे. संघाचा धावफलक वाढवण्यामध्ये जितकी भूमिका रोहनची तितकीच चांगली भूमिका चिकू यांनी बजावली. परमेश्वर आले. 2 विकेट तर आल्यात या ओव्हरमध्ये. 2 धावा केवळ खर्च केल्यात. मॅचला कलाटणी देणारी ओव्हर राहिली आहे. ही देखील चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ झाला. 1 बॉल बाकी. गती काढून घेतली. फटका फसलाय. हवेमध्ये आहे. फिल्डर ऑन द बॉल. हो. कॅचेस पकडावे लागतील. 2 धावा मिळत आहेत. कॅच देखील सुटलाय. जीवनदान मिळतं परमेश्वर यांना. या षटकामध्ये आल्या 4 धावा 2 विकेट. 1 शॉट आहे. 1च धावा आहे. 20 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडू 44 ची गरज आहे. बॉलिंग साठी आलेत विकी.
विकी भाऊ आलेत गोलंदाजीसाठी. हवेमध्ये आहे चेंडू, फिल्डर बॉलच्या खाली येईल का पाहायचा प्रयत्न तर केलाय, परंतु चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. सिंगल येते. एक सिंगल आली या चेंडूवरती. अवघी एक धाव. येणारे 11 चेंडू 43 ची गरज आहे. आता अडचणीमध्ये वाढ होते शंभू 11 संघाच्या. यावेळी पुन्हा एकदा बाटची कडा होती जरूर. अवघी एक सिंगल मिळेल याही चेंडूवर. 10 बॉल आता 42 ची गरज. म्हणजे 7 षटकार तुम्हाला खेळायचेच आहेत. आडवा बॅटनं फटका खेळला. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड केला जाईल. 2 धावांनी जास्त फरक पडणार नाहीये धावफलकामध्ये, त्यामुळे नक्कीच संतुष्ट आहेत. 24 धावा धावफलकावर. सिंगल आली याही चेंडूवरती. 25 वरती धावफलक पोहोचेल. अभय 11 निर्णय सांगा. समोरच्या बाजूला फटका खेळला. हवेमध्ये थेट हातामध्ये विसावलाय. सनी बाद. विकेटचं पतन. बॉलिंगचा निर्णय अभय 11चा. बॅटिंगसाठी आमंत्रण केलंय अनिल शिरेवन या संघाला. श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये म्हणायला हरकत नाहीये. यावेळी देखील चांगला चेंडू. अगदी दिशा थोडीशी डाव्या बाजूला. वाईड बॉल आहे. वाईड +1 2 धावा मिळतील. फटका यावेळी देखील फसतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल बरोबर षटकाची सांगता. 3 षटका अखेरीस 27 धावा धावफलकावर आहेत. 7 धावा आल्या या ओव्हरमध्ये. चौथं षटक हाताळण्यासाठी कोण येतं हे पाहायचं आहे. चिकूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सामनावीराच्या पुरस्कारासाठी आता शर्यत खरी आहे. या ओव्हरमध्ये जर चिकूने विकेट पटकावले ना तर मात्र नक्कीच प्रश्न पडेल. सामनावीर पुरस्कार मानकरी कोण ठरणार. 6 बॉल मध्ये आता हव्या आहेत 37 धावा. चिकू गोलंदाजीसाठी सज्ज असेल. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळायचे. ठाव हातामध्ये विकेट येते. अगदी चिकू जबरदस्त अष्टपैलू कामगिरी राहिले. श्रीनाथ दाखल झाले. थोडीशी काही करा, वेगाने या. श्रीनाथ श्रीनाथ आले तर फलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा चांगला डॉट बॉल हाताळलाय चिकूने. यावेळी पुन्हा एकदा लो फुल टॉस यॉर्कर मध्ये बदलला. मिस होतोय. डॉट बॉल येतोय. स्टेप आउट. फटका खेळला. हवेमध्ये आहे. चिकूच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. ऑलराऊंड कामगिरी चिकूची राहिली आहे. जर पाहिलं ना आपण तर 24 धावांची खेळी, 3 कॅचेस लाजवाब आणि आता गोलंदाजी करताना 2 विकेट देखील. अष्टपैलू कामगिरी यापेक्षा वेगळी काय असते. जबरदस्त कामगिरी.
सूरज आलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सूरज यांच्या प्रत्येक षटकाराला सुशील शेठ प्रभाळे यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस येणार आहे. बक्षीस ऐकलं की स्ट्राईक सोडलेलं नाहीये, परंतु शेवटचा बॉल होता. मॅच फिनिश झाली. प्रकृती 11 या मॅच मध्ये वर्चस्व गाजवणारा विजय आणि या विजयाचा शिल्पकार राहिलाय ऑलराऊंडर चिकू, मॅन ऑफ द मॅच. 27 धावा